पाण्यातलं बरं टाक निवली. तो दिवस संपला. 2 दिवस निघून गेले. पुन्हा सासूबाईंना आदेश दिला, जावा राहिलेला दोघं जण निघाली. कडक वाराचा टायमिंग झाला. खुरपायला सुरुवात झाली. पण त्यावेळेस खुरप्याला ताप आली नाही, बायकोला ताप आली. त्याच्या बायकोला ताप आली. जवळ डॉक्टर चालले होते. ती म्हणजे डॉक्टरला बोलायचं का? नाही नाही म्हणले, डॉक्टरला बोलवायची काहीच आवश्यकता नाही. परवा दिवशी केलेला उपाय आता आपण सोडा. जवळच शिंकी होती. शिंकीला पिल्लू बांधलं होतं. पिल्लू ती चाट सोडलं, जावं सोडलं. मालकीच्या नरड्याला बांधलं. सुडली हिरीत काढली. सुडली हिरीत काढली. अशा जर पिणारे असल्यावर देव कशाला कृपा येते त्यांच्यापाशी. माळ्या सावध्या सकृपू लागली. भगवान परमात्म्याची अंतकरणामध्ये असणारी तळमळ, भगवान परमात्म्याबद्दल अंतकरणामध्ये असलेली तळमळ सावतामाळी महाराजांनी ओळखली होती. त्यांना साक्षात्कार झाला होता. विठ्ठल ज्यावेळी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला, आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठलची. आपलं जे कर्म आहे तोच भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे, त्याच्याकडेच त्यांचं लक्ष होतं. म्हणून त्यांनी कधीच पंढरपूरला गेले नाही. पण पंढरपूरला जाणाऱ्या सगळ्या वारकरी मंडळीला हे जेवायला आपल्या घरी न्यायचे. योगायोगाने एक दिवस दिंडी त्यांच्या घरी आली. जेवण केलं दिंडीतल्या सगळ्या माणसांनी. जेवण झालं काय, वारकरी जरा शांत बसलेली होती. सावतामाळी महाराजांनी त्या वारकऱ्याला विचारायला सुरुवात केली, काय झालंय नेमकं? ते म्हणजे काय नाही झालंय काय? तुमच्याकडे पाऊस आहे, आमच्याकडे पाऊस नाही म्हणजे. धान्य पिकलं नाही, खाण्याची बोंब आहे, करावं काय? सावतामाळी महाराजांच्या